शकता तुम्ही 18 इंची स्टँड आहे हे कसं फिक्स करायचं काय नाही नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हे 18 इंची स्टँड लागतं. त्याच्यानंतर 18 इंची रिंग आहे, पाहू शकता रिंग तुम्ही, अशी रिंग भेटते. अशी रिंग घेऊ शकता, 18 इंची रिंग आहे ही. परत कापड आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावरती सर्व काही वर्क करणार आहोत. ते कॉटनचं कापड आहे, पाहू शकता, ब्लॅक कलर, कोणतेही कलर याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्याला जरी थ्रेड लागतो, हा आहे जरी थ्रेड, वेगवेगळे प्रकारचे. याच्याने आपण बीड्स वर्क करतो या दोऱ्याने, आणि याच्याने आपण आउटलाईन वगैरे काढण्यासाठी हा यूज करतो, कारण हा जाडसर असतो त्यामुळे हा यूज करतात. आणि हा बीड्स पातळ असल्यामुळे याच्यामध्ये आपण बीड्स यूज करतो. आपल्या कटर, अशा प्रकारचे कटर भेटतात, सगळं कट करण्यासाठी वगैरे लागतो. त्यानंतर आहे चमकी, चमकी, याच्यामध्ये कलर खूप अवेलेबल असतात, कोणतेही तुम्ही यूज करू शकता कलर. आपल्याकडे 2 कलर अवेलेबल आहेत, ते मी तुम्हाला दाखवते कलर. हे पाहू शकतात, हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे. 3 कलर आपले सध्या अवेलेबल असल्यामुळे मी तुम्हाला दाखवते. वेगवेगळे कलर भेटतात, पण बेसिकसाठी आपल्याला जे सामान लागतं तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत. त्यानंतर हे कट बीट्स असतात, यामध्ये पण कलर खूप असतात आणि याला कट बीट्स बोलतात, कारण हे स्मॉल असतात त्यामुळे याला कट बीट्स बोलतात. आणि जे याच्यामध्ये थोडेसे मोठे असतात त्याला ट्यूब बीट्स म्हणतात. ते नंतर मी दाखवणार नाही, कारण सध्या आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामध्ये पण कलर्स आहेत हे. त्यानंतर हे चक्री स्टोन आहे, बघू शकता, त्याला चक्री म्हणतात, कारण राऊंड शेपमध्ये असतात आणि त्याच्यावरती आपल्याला लावण्यासाठी स्टोन असतात. ते आपल्याला कसे यूज करायचं काय नाही पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला. हे बेसिकसाठी लागणार आहे, हे आपल्याला सध्या काही नाही लागणार, ॲडव्हान्समध्ये आहे हे, तरी दाखवलं तुम्हाला. आणि स्टोन आहेत, वेगवेगळ्या कलरचे स्टोन भेटतात. हे असे कलर खूप असतात, पण माझ्याकडे सध्या 2 आहेत, मी तुम्हाला 2 दाखवते. परत हे बीड्स आहेत, बीड्स आहेत, वेगवेगळे शेपमध्ये आहेत. हे पहा, हे 3mm, 2mm, 1mm असे भरपूर 5mm पर्यंत बीड्सचे प्रकार असतात. हे असे घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर खूप महत्त्वाचं मध्ये सर्वात आधी आपल्याला निडल्स लागतात. हे पाहू शकतात निडल्स, हे टुलिप कंपनीचे आहेत, पाहू शकता. ते दिसते ना व्यवस्थित, हां हे बघा टुलिप कंपनीचे आहेत निडल्स. हे आपल्याला 23 नंबर आणि 24 नंबर घ्यायचे असतात निडल्स. सर्वात आधी जरीसाठी यूज करण्यासाठी लागतात, ते एम्ब्रॉयडरी करण्यासाठी. आणि याला शुगर बीड्स बोलतात, ते पाहू शकतात, शुगर बीड्स आहेत हे. हे कॉईन आहेत, लक्ष्मी कॉईन, पाहू शकता, ते लक्ष्मी कॉईन. त्यानंतर व्हाईट पेन्सिल, अक्षराची व्हाईट पेन्सिल, हे आपल्याला मार्किंग वगैरे करण्यासाठी, याच्यानं मार्किंग केल्यानंतर जात नाही कलर, व्यवस्थित असतो. पाहू शकतात, ही जरी आहे, हे स्प्रिंग जरी आहे, कारण ही आपल्याला अशी स्प्रिंग करायची भेटते त्यामुळे ही त्याला स्प्रिंग जरी म्हणतात. आणि हे जरदोशी आहे, तुम्ही पाहू शकता, जरदोशी अशा प्रकारची जरदोशी असते. आणि हे आहेत एम्ब्रॉयडरी थ्रेड, त्याच्यानं नॉट वगैरे लावण्यासाठी, कुठले थ्रेड फूल वगैरे काढण्यासाठी असे थ्रेड्स यूज करतात. याचा सध्या काही उपयोग होणार नाही आपल्याला बेसिकमध्ये, ॲडव्हान्समध्ये लागेल हा थ्रेड, तरी तुम्हाला दाखवून द्यावे म्हटलं. त्यानंतर हे कार्बन पेपर आहे, पाहू शकता, ट्रेसिंग पेपर म्हणतात त्याला, अशी व्हाईट कलरचा असतो ट्रेसिंग पेपर. याच्यावरती आपण स्केच करून ब्लाऊजवरती कसं स्केच करायचं, कसं वगैरे वापरायचं हे दाखवणार नंतर मी, त्याचा पण उपयोग वगैरे. आणि हा कार्बन पेपर आहे, पाहू शकता, त्याच्यावरती
हे दोन्ही आपल्याला यूज होतात. नंतर कसे यूज करायचे काय मी दाखवणार आहे मी. त्यानंतर ही मिरर आहे. ही सध्या आपल्याला बेसिकमध्ये यूज नाही होणार, पण ॲडव्हान्सला लागेल आपल्याला मिरर. त्यात पण साईज असतात, स्मॉल साईज, बिग साईज, टॉल साईज. हे पाहू शकतात असे वेगवेगळे मिरर असतात. हे स्मॉल साईज आहे. याचा आपल्याला ॲडव्हान्समध्ये उपयोग होईल. कसे यूज करायचे काय नाही मिरर याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे लवकरच. पण आधी बेसिक आणि ॲडव्हान्ससाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवून जास्त करून बेसिकलाच यूज करतात. त्यानंतर हे पण कुंदन आहेत पाहू शकतात. त्यात पण 2 प्रकार असतात कुंदनचे, हे पाहू शकतात तुम्ही. हा एक कुंदन आहे आणि याच्यानंतर हा डॉट असलेला पाहू शकता. हे डॉट हे दोन्ही पण यूज करायचे कसे काय नाही मी सांगणार आहे नंतर. त्यानंतर हा सिल्क थ्रेड पाहू शकता. ह्याला सिल्क थ्रेड म्हणतात. 24 नंबरचा आहे हा. सिल्क थ्रेड यूज करायचं असते. हे सर्व आपल्याला लागणार आहे लवकरच. आणि त्यानंतर आपल्याला हे मोतीचे पण प्रकार असतात. यामध्ये पण साईज अवेलेबल असतात. ऑल साईज अवेलेबल असतात. 1-2 mm आहेत मोती पाहू शकतात. अशी मोती भेटतात मार्केटमध्ये, तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला जर पाहिजे असतील तर कुठे भेटतात काय नाही त्याचे पण मी लिंक शेअर करेन. तुम्ही कमेंट करा पाहिजे असतील तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. बेसिकसाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागतं तुम्ही. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं सीविंग